Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. पिंपरी दिनांक 15 मार्च 2025. नवयुगीय साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 14 मार्च 2025 रोजी तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ पेठ क्रमांक 29 रावेत येथे आयोजित केलेल्या रंगात रंगुणी साऱ्या या विनोदी बंडबंद कवी संमेलनात श्रोते हास्यरंगात चिंब झाले. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच ज्येष्ठ एकपात्री कलाकार आनंद मुळक, श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना संचालक चेतन भुजबळ, कामगार नेते हेमंत कोयते, हभप किसन महाराज चौधरी, नवयुगाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक तुकाराम पाटील, संचालक प्राध्यापक पी.बी. शिंदे यांच्या व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मोरेश्वर भोंडवे यांनी कवितांना आज आनंद दिला. आईवडील ह्यात नसलेले कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीमध्ये मी त्यांचे रूप पाहतो, अशी हट्ट भावना व्यक्त केली. चेतन भुजबळ यांनी लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नातून पुण्याचा सांस्कृतिक वारसा आता पिंपरी चिंचवडमध्ये रुजतो आहे, असे मत व्यक्त केले. आनंद मुळक यांनी मोबाईलनं येडं केले या कविताच्या माध्यमातून मोबाईलच्या अतिवापरावर मार्मिक भाष्य केले. या प्रसंगी डायलिसिसचे उपचार घेणारे ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा आणि कवितेचे निस्सीम प्रेमापोटी व्हील चेअरवरून आलेल्या मंगला पाटसकर तसेच कार्यक्षम मुख्याध्यापिका वंदना इनानी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रंगात रंगुणी साऱ्या या कवी संमेलनात भूपेंद्र आल्हाट, सूर्यकांत भोसले, शिवाजी जगताप, मयुरेश देशपांडे, सुखदा टांगसाळे, नागेश गव्हाणे, राजेंद्र पगारे, माधुरी डिसोजा, प्राध्यापक नरहरी वाघ, के शेख, प्रदीप गांधलीकर, अरुण कांबळे, हेमंत जोशी, जितेंद्र रॉय, धनंजय इंगळे, कैलास भोरट, अशोक सोनवणे, शोभा जोशी, प्रतिमा काळे, श्यामला पंडित, योगिता खोटेकर, सीमा गांधी, सुभाष चव्हाण, सविता इंगळे यांनी स्वरचित कवितांचे तसेच प्रथितयश कवितांचे लोकप्रिय रचनांचे प्रभावी सादरीकरण केले. दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सहभागी कवी तसेच मान्यवर पुष्पकळ्या आणि फुलांची उधळण करीत पर्यावरणपूरक धुळवड साजरी करून गंधित आनंदित वातावरणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. अश्विनी कुलकर्णी, अनिकेत गुहे, माधुरी विधाटे, प्राध्यापक पी.बी. शिंदे, संपत जोशी, रजनी आहेरराव, शरद काणेकर, नेहा कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघाचे शरीष कुंभार, दिलीप क्षीरसागर आणि अन्य पदाधिकारी संयोजनात परिश्रम घेतले. नवयुगचे अध्यक्ष राज आहेरराव यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव माधुरी ओक यांनी कवी संमेलनाचे निवेदन केले. उपाध्यक्ष राजेंद्र धावडे यांनी आभार मानले, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.